मला वाटतं अतिशय अपेक्षित असे निकाल कालच्या जेव्हा विधान परिषद आपलं नगर परिषद नगरपालिका यांचे लागले ते अपेक्षित आम्हाला लागलेले आहे. आम्हाला वाटलं 120-125 पर्यंत आम्ही जाऊ, पण त्याच्याही पुढे या ठिकाणी मी गेलेलो आहोत. म्हणून अतिशय अपेक्षित असे निकाल या ठिकाणी लागलेले आहेत. कार्यकर्ते त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट, नेते आमचे देवेंद्रजी आहेत, रात्रंदिवस त्यांनी सभा घेतल्या, रवींद्रजी आहेत, बावनकुळेजी आहेत, सगळे नेते आमचे सर्वांनी खूप परिश्रम घेतलेत आणि त्यामुळे त्याचं फळ म्हणावं लागेल. आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येमध्ये आम्ही राज्यामध्ये या ठिकाणी निवडून आलो. 2 नंबरवर आमचे मित्रपक्ष एकनाथजी शिंदेसाहेब, त्यांना त्या ठिकाणी जागा मिळाल्या. 3 नंबरवर अजितदादा आहेत. पण महाविकास आघाडी कुठेही सापडत नाही. म्हणजे उबाठा जी एवढी म्हणजे त्यांची बडबड चालते ना, असं ते भासवत आहेत की सगळं राज्य आमचंच आहे. पण तू सगळ्यात शेवटचा नंबर 6व्या नंबरवर ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे त्यांच्या पुढे काँग्रेस तर आहेच, शरद पवार काँग्रेसही आहे, पण त्यानंतर त्यांचा नंबर लागलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीवर आता सिद्ध झालेलं आहे की सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. महायुतीलाच लोकांनी कौल दिलेला आहे आणि महाविकास आघाडीचा मात्र पूर्ण सुपडा साफ झालेला आहे. आणि म्हणून येत्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा यापेक्षाही वाईट परिस्थिती महाविकास आघाडीची राज्यभर होणार आहे. बगूर असेल, सिन्नर असेल किंवा त्र्यंबकेश्वर, याबाबत आपण काही अवलोकन केलंय का? आपण खूप ताकद लावली. बगूरला तर आम्ही निवडून आलेलो आहोत. आम्ही आणि घड्याळ अजितदारांचं आम्ही त्या ठिकाणी आमची 8 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. दोघं आम्ही सोबत होतो. फक्त मला अनपेक्षित जो निकाल झाला तो त्र्यंबकेश्वरचा झालेला आहे. खरं म्हणजे मला इतका वेळ देता आला नाही. 1-2 वेळा आम्ही गेलो, पण तो त्या ठिकाणी तिथे कुंभमेळा असल्यामुळे आम्हाला अपेक्षा होती की आपल्याला त्या ठिकाणी आपला नगरसेवक झाला पाहिजे. तरी पण त्या ठिकाणी आमचे मित्रपक्ष शिंदेसाहेबांचंच पॅनल त्या ठिकाणी निवडून आलेलं आहे. सिन्नरला आम्ही खूप प्रयत्न केलेत, पण दोघं दिग्गज नेते होते, आमदारही होते, खासदारही होते, त्यामुळे तिथली जागा आम्हाला मिळवता आली नाही. पण तो आम्ही उत्तर महाराष्ट्रात जे निकाल लागलेत त्यावर आम्ही समाधानी आहोत. अपेक्षेप्रमाणेच आम्हाला त्या ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत आणि राज्यभरसुद्धा आपण जर बघितलं तर अतिशय समाधानकारक असा निकाल या ठिकाणी लागलेला आहे. जळगावमध्ये जर बघितलं तर यावल असेल, धरणगाव असेल, भुसावळ असेल, या ठिकाणी महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष. भुसावळ खरंच अनपेक्षित झालं. भुसावळला आम्हाला अपेक्षा होती की त्या ठिकाणी 100% आमची जागा निवडून येईल. तरी पण त्या ठिकाणी आम्ही 13 ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे केले, त्यापैकी 10 ठिकाणी आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत. अतिशय चांगला निकाल हा जळगाव जिल्ह्याचाही लागलेला आहे. पण 1-2 जागा अनपेक्षितपणे आमच्या हातून गेल्या, ही वस्तुस्थिती आहे. महापालिकेच्या अनुषंगानं काही शिवसेनेची चर्चा सुरू आहे का? 45 जागांवर शिवसेनेने दावा केलाय असं अजय म्हणतात. गेल्या 3-4 दिवसापासून शिवसेनेचं आमचं बोलणं सुरू आहे. पण आपण बघितलं तर या ठिकाणी दादा भुसे आले होते, त्यांची टीम सगळी आली होती. माझी त्यांच्यासोबतही चर्चा झाली. आमचे समीर भुजबळ आहेत, त्याच्यासोबतही या ठिकाणीच माझी चर्चा 3 दिवसापूर्वी झालेली आहे. आमचे आमदार अध्यक्ष हे सुद्धा त्यांच्या टीमशी बोलत आहेत. मला वाटतं लवकरच यातून मार्ग निघेल. आज नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. आमच्या निवडणुकीनंतर शिंदे सेनेचं म्हणणं आहे की आमच्या जागा जास्त आल्या, त्यामुळे आता आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळायला पाहिजे. ते मला वाटतं 130च्या जवळपास जागा आमच्या आहेत. आता मला एक्झॅक्ट आकडा सांगताना वेगवेगळ्या चॅनलतून वेगवेगळे दाखवत आहेत. एखादोन इकडे तिकडे होईल. 60-62 जागा काहीतरी एकनाथजींच्या सुद्धा त्या ठिकाणी दाखवत आहेत, त्या ठिकाणी अजितदारांचे दाखवत आहेत. पण 1 नंबरचा पक्ष, सर्वात मोठा पक्ष हा आमचाच आहे, हे आपण त्यावरून सिद्ध होतं. म्हणजे मी आता त्याच्यात कम्पेअर करणार नाही कोणाच्या किती काय, पण 130चा आकडा आमचा आहे. त्यामुळे मोठा पक्ष कोण आहे हे सांगायला कोणाची गरज नाही आहे. पण तरी पण आम्ही तसं त्यात काही भेदभाव करत नाही. आम्ही एकत्रितपणे लढलो, आम्ही महायुती म्हणूनही लढलो, अनेक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढलो, पण त्यातून एक चांगला निकाल या ठिकाणी आमचा आलेला आहे. आणि म्हणून या महापालिकेमध्ये सुद्धा आम्ही महायुती म्हणूनच लढतो आहोत. अनेक ठिकाणी आमचा तोच प्रयत्न आहे. फार काही क्वचित ठिकाणी नाही जमलं तर मग आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करू. पण अशी देखील चर्चा आहे की 2 बैठका झाल्या आहेत, फोनवर तुमची चर्चा झाली, पण शिंदेच्या जागा ज्या आहेत जास्त त्यांची मागणी आहे, त्यामुळे कुठे फिसकट घ्यायचं. कुठल्या? नाशिकच्या? महापालिका नाही, अजून फिसकटलं वगैरे काही नाही. अजून आमची चर्चा सुरू आहे. कुठल्या प्रभागात कोण आहे, तो तुल्यबळ उमेदवार आहे का, त्याची निवडण्याची कॅपॅसिटी आहे का. म्हणजे एखाद्या उमेदवार जर थोडा लूज पडला तर त्यामुळे पूर्ण प्रभाग जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून मी ते सगळं तपासून बघतोय. निश्चित युती करण्याच्या बाजूनेच आम्ही या ठिकाणी आहोत. आणि म्हणून मला त्या ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत. आणि राज्यभरसुद्धा आपण जर बघितलं तर अतिशय समाधानकारक असा निकाल या ठिकाणी लागलेला आहे. जळगावमध्ये जर बघितलं तर यावल असेल, धरणगाव असेल, भुसावळ असेल,
भुसावळ खरंच अनपेक्षित झालं. भुसावळला आम्हाला अपेक्षा होती की त्या ठिकाणी 100% आमची जागा निवडून येईल. तरी पण त्या ठिकाणी आम्ही 13 ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे केले, त्यापैकी 10 ठिकाणी आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत. अतिशय चांगला निकाल हा जळगाव जिल्ह्याचाही लागलेला आहे. पण एखाद दोन जागा अनपेक्षितपणे आमच्या हातून गेल्या, ही वस्तुस्थिती. महापालिकेच्या अनुषंगानं काही शिवसेनेची चर्चा सुरू आहे का? 45 जागांवर शिवसेनेने दावा केलाय असं अजय व्यवस्थे म्हणतात. गेल्या 3-4 दिवसापासून शिवसेनेचं आमचं बोलणं सुरू आहे. परवा आपण बघितलं तर याच ठिकाणी दादा भुसे आले होते, त्यांची टीम सगळी आली होती. माझी त्यांच्यासोबतही चर्चा झाली. आमचे समीर भुजबळ आहेत, त्यांच्यासोबतही या ठिकाणीच माझी चर्चा 3 दिवसापूर्वी झालेली आहे. आमचे आमदार अध्यक्ष हे सुद्धा त्यांच्या टीमशी बोलत आहेत. मला वाटतं लवकरच यातून मार्ग निघेल. आज नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. कालच्या निवडणुकीनंतर शिंदे सेनेचं म्हणणं आहे की आमच्या जागा जास्त आल्या, त्यामुळे आता आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळायला पाहिजे. ते मला वाटतं 130च्या जवळपास जागा आमच्या आहेत. आता मला एक्झॅक्ट आकडा सांगताना वेगवेगळे चॅनल वेगवेगळे दाखवतात. एखादोन इकडे तिकडे होईल. 60-62 जागा काहीतरी एकनाथजींच्या सुद्धा त्या ठिकाणी दाखवत आहेत. त्या ठिकाणी अजितदारचे दाखवत आहेत. पण एक नंबरचा पक्ष, सर्वात मोठा पक्ष हा आमचाच आहे, हे आपण त्यावरून सिद्ध होतं. म्हणजे मी आता त्याच्यात कम्पेअर करणार नाही कोणाच्या किती काय, पण 130चा आकडा आमचा आहे. त्यामुळे मोठा पक्ष कोण आहे हे सांगायला कोणाची गरज नाही आहे. पण तरी पण आम्ही तसं त्यात काही भेदभाव करत नाही. आम्ही एकत्रितपणे लढलो, आम्ही महायुती म्हणूनही लढलो, अनेक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढलो. पण त्यातून एक चांगला निकाल या ठिकाणी आमचा आलेला आहे. आणि म्हणून या महापालिकेमध्ये सुद्धा आम्ही महायुती म्हणूनच लढतो आहोत. अनेक ठिकाणी आमचा तोच प्रयत्न आहे. फार काही क्वचित ठिकाणी नाही जमलं तर मग आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करू. पण अशी देखील चर्चा आहे की 2 बैठका झाल्या आहेत, फोनवर तुमची चर्चा झाली, पण शिंदेच्या जागा ज्या आहेत त्या जास्त त्यांची मागणी आहे, त्यामुळे कुठेतरी फिसकटली चर्चा कुठल्या? नाशिकच्या? नाशिकच्या महापालिका. नाही, अजून फिसकटलं वगैरे काही नाही. अजून आमची चर्चा सुरू आहे. कुठल्या प्रभागात कोण आहे, तो तुल्यबळ उमेदवार आहे का, त्याची निवडण्याची कॅपॅसिटी आहे का. म्हणजे एखाद्या उमेदवार जर थोडा लूज पडला तर त्यामुळे पूर्ण प्रभाग जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून मी ते सगळं तपासून बघतोय. निश्चित युती करण्याच्या बाजूनेच आम्ही या ठिकाणी आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये त्यातून मार्ग निघेल. यामध्ये आपण स्वतः काय भूमिका घेत आहे, म्हणजे आमची काय मागणी असते ही जी चर्चा थोडी भाजपचा स्टँड काय, भाजपला नेमके किती जागा अपेक्षित? नाही, अजून मी सांगितलं की मेरिट बघून त्यांच्या जागा तरी आधी 50 म्हणले, आता 45 म्हणतायत. पण मला वाटतं की त्या ठिकाणी आमच्यासुद्धा जागा 67 आणि आता नवीन आलेले 10, म्हणजे जवळपास आमच्याच तिथे जागा 77-78 आता सिटिंग आहेत तसं बघितलं तर. आणि मग राहतात जागा खाली 40-42. त्यामध्ये भुजबळ साहेब पण आहेत, त्याच्यामध्ये शिवसेना पण आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कसा सुवर्णमध्य काढता येतो. काही जागा त्याच्याकडे चांगले उमेदवार असतील तर मग ते देता येतील का, काही कमी जास्त त्यात करता येईल का, या विचारामध्ये आम्ही त्या ठिकाणी आहोत. पण महायुती व्हावी अशा सूचनाही आम्हाला वरतून आहे. मी सुद्धा त्याच बाजूने, आमच्या कार्यकर्त्याची मानसिकता तशी आहे. आणि म्हणून आम्ही आता बोलणी करत आहोत. मला वाटून तरी निश्चित आम्ही सुवर्णमध्य काढू आणि महायुतीमध्ये निवडणुका लढू. ज्या मुलाखती झाल्या, मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मुलाखती झाल्या, 122 पैकी 122 विभागामध्ये तुमच्याकडे तुल्यबळ उमेदवार दिसत आहे. एका प्रभागामध्ये 12 उमेदवार आहेत. पण अशी भाजपची परिस्थिती आता युती किती सक्सेस होईल असं वाटतं तुम्हाला? ते सक्सेसचा प्रश्न नाही. युती आली तर सगळ्याच जागा आमच्या येतील. 1, 2, 5, 7 जागा सोडल्या, 10 जागा सोडल्या तर मला वाटतं खूप मोठा चांगला निर्णय या ठिकाणी येईल. आमच्याकडे खरं आहे, आपण म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे सगळ्या जागांवर उमेदवार आहेत. आणि एकेका जागेवर तुल्यबळ उमेदवार 3 आहेत, 4 आहेत, कुठे 10 सुद्धा आहेत. ही वस्तुस्थिती आपल्यालाही माहिती आहे. कारण जवळपास 78-80 जागांवर तर आमच्याकडे नगरसेवकच आहेत. राहिला विषय 40 जागांचा. पण तिथे सुद्धा आता नवीन आलेले काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत तिथं पक्षाचे, आणि ते तुल्यबळ आहेत. आणि म्हणून मला वाटतं 100% जागांवर आमच्या अतिशय तुल्यबळ उमेदवार त्या ठिकाणी आहेत. तरीसुद्धा वरतून निर्णय घेतल्यामुळे आम्ही युतीच्या बाजूनेच आहोत. आणि यातून आता बोलणी करून त्यातून काहीतरी मार्ग आम्ही ठरवून काढू. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सूर नेमका काय आहे? एकला चलोरे की युती करायची? स्थानिक पदाधिकारी काय म्हणतात? नाही, आता स्थानिक पदाधिकारी कसं आहे, ज्याचं त्याचं आता प्रत्येकाला स्वतःचे पडलेले असते. त्यांना वाटतं युती झाली की माझी जागा जाणार आहे, त्यामुळे तो विरोध करतो. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांचं काय चूक आहे? त्यांचं बरोबर आहे की आम्ही इतक्या वर्ष झाले काम करतो पार्टीमध्ये, आणि तुम्ही आता युती करून आता आमच्या जागा घेऊन टाका, आम्ही अजून परत 5 वर्ष थांबायचं, पुढे काय वेळ सांगता येत नाही. अशा मनस्थितीमध्ये सुद्धा कार्यकर्ते असतात. आणि म्हणून ते म्हणतात की आपण स्वबळावर लढू. याच्यामध्ये दोन्ही आहे. काही लोकांना वाटतं की एकदम सोपं होऊन जाईल, डोक्याला ताप राहणार नाही. आणि काही जणांना वाटतं की आता न केलेलं बरं, नाही तर मग माझा नंबर जाईल. अशा द्विधा मनस्थितीमध्ये कार्यकर्ते असतातच. महायुतीमध्ये RPI सुद्धा असणार आहेत. मागच्या वेळी ते आमच्यासोबत होते, यावेळेला आम्ही त्यांना सोबत घेऊ. भाऊ, आपण तुमच्याकडे आणि शिंदे सेनेकडे 122 जागांवर उमेदवार आहेत. हां.
उभाट्याकडे मात्र उमेदवार नाही. जर तुम्ही युती केली तर त्याचा फायदा उभाट्याला होतो. उबाटाकडे उमेदवार नाही तर आम्ही काही त्यांना उमेदवार तर देणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने आता आता बघा आता ज्यांना ह्याचं कसं आहे, प्रत्येकाला अपेक्षा आहे. अनेक वर्ष कार्यकर्ते काम करतायत आणि मग अनेक जण ते निष्ठावण असतात, ते नाही मिळालं तर कामाला सुरुवात करतात. पण काही असतात, मला मी कशाला माझी संधी गमवू, मग इकडे जा तिकडे जा असं होत असतं. आता आम्ही 122च्या ठिकाणी एकदम 500 लोकांना तर काही तिकीट देऊ शकत नाही की अर्धे वाटून घ्या का एक वर्ष वाटून घ्या, याच्यामध्ये असं नाही आहे. त्यामुळे 122 लोकांनाच तिकीट द्यावं लागेल. युती नसली तर, युती असली तर अजून आमचे काही कमी होतील. त्यामुळे राहिलेले काही लोक काही अंशी गडबड करतात, पण त्याचा उपयोग फारसा होत नाही. नाशिक शहर हा भाजपला मानणारा सगळ्यातला वर्ग आहे, मतदार आहे. त्यांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे, तसा महायुतीवर पण आहे. आणि म्हणून कोणी बाहेर गेलं राहिलं तरी आम्ही त्यांना निश्चित समजवण्याचा प्रयत्न करू. पण नाही समजले तर मग त्यांचं नशीब. नगर परिषदेत त्यांना खातंही उघडता आलेलं नाही. महाविकास आघाडीला खातंही उघडता आलेलं नाही. कालच्या नगर परिषदेचे निकाल लागले त्यामुळे महाविकास आघाडी. मग मी ते सांगितलं आपल्याला की या ठिकाणी महाविकास आघाडीची हालत काय आहे. 8 आणि 7 मध्ये डबल डिजिटमध्ये सुद्धा ते गेले नाही. पवारसाहेब असतील, उबाटा असेल, आणि कार्यकर्त्यांसाठी ते घराच्या बाहेर सुद्धा पडले नाही. साधा आवाज सुद्धा त्यांनी केला की आम्हाला निवडून द्या, कारण त्यांना माहीत होतं आपण काही केलं तरी 10-15च्या वर जाऊ शकत नाही 288-290 पैकी. आणि मग त्यांना आता म्हणायला झालं की आम्ही कोणी बाहेर पडलो नाही. पण आपल्याला हे म्हणताना वाटलं पाहिजे की जे कार्यकर्ते रात्रंदिवस तुमच्याकडे खपतात, लोकसभेमध्ये तुम्हाला एवढ्या जागा निवडून दिल्यात, विधानसभेसाठी रात्रंदिवस मेहनत करतात आणि त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडतात. मला वाटतं हे काही योग्य नाही. आता निश्चित कार्यकर्ते त्यांना धडा शिकवतील आणि मतदारही त्यांचाही विश्वास यांच्यावर राहिलेला नाही. येणाऱ्या सगळ्या बघा तुम्ही या निवडणुकांमध्ये महापालिकेच्या, म्हणजे आता जी परिस्थिती झाली 8 आणि 10ची, त्यापेक्षा सुद्धा वाईट अवस्था या ठिकाणी महाविकास आघाडीची होईल. ठाकरेबंधूंच्या युतीची घोषणा उद्या होणार आहे. ठाकरेबंधूंची युती होणार आहे, त्यांचा काही फरक आपल्याला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जाणवत नाही? अजिबात काही फरक पडणार नाही. त्यांना काही म्हणू द्या, किती जवळ येऊ द्या, एकत्रित लढू द्या, याचा कुठेही काही. फक्त आपण मराठीचा मुद्दा करायचं, लोकांना काहीतरी बनवाबनवी करायची. पण लोकांचा आणि विशेष करून मराठी माणसांचा तुमच्यावर विश्वासच नाही आहे. त्यामुळे तुम्ही किती सगळ्या घोषणा केल्या फसव्या, किती भाषणं केले, भाषणात लोक येतील, गर्दी करतील, पण मतदान तुम्हाला कोणी करणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. लोकांचा विश्वास भाजपवर आहे, लोकांचा विश्वास देवेंद्रजींवर आहे, लोकांचा विश्वास महायुतीवर आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये बघा एकदम अनपेक्षित, म्हणजे तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, तसा बिहारचा झाला, महाराष्ट्र विधानसभेत झाला, कालचा झाला, तसा निकाल, आश्चर्यकारक निकाल हा या ठिकाणी निवडणुकीमध्ये या लागेल. पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले काही पदाधिकारी आहेत त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे. आणि त्यामुळे काल अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली, उशिरा पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलंय की जर सारखे आमच्या पक्षाच्या लोकांना प्रवेश देणार असाल तर समोरचे देखील शांत बसणार नाही. एक प्रकारे इशारा त्यांनी दिला अजित पवारांनी. मला वाटतं निवडणुका आहेत, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड इलेक्शन. तिसरा त्याला आता ॲड झालेला आहे सध्या. म्हणजे नुसतं प्रेमाच्या युद्धात नाही तर निवडणुकीमध्ये सध्या सगळं माफ आहे. आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं, आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. पण एक ठरलेलं आहे की शक्यतोवर मित्र पक्षातले जे आहेत आमच्या महायुतीतले, ते म्हणजे मग शिंदे साहेबांचे काही कार्यकर्ते प्रमुख, त्यांना आम्ही घेऊ नये, आमचे कार्यकर्ते त्यांनी घेऊ नये, काही यांनी घेऊ नये. मग कोणीतरी सुरुवात करतं, त्यांनी एक घेतला की मग आम्ही 2 घेतो, आम्ही 2 घेतो, 3 घेतात. मला वाटतं हे योग्य नाही. पण शेवटी हा शब्दच खरा आहे, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड इलेक्शन. असं पाहायला मिळेल का? आता बघतायत ना तुम्ही. आता तो सर्वोच्च न्यायालयाने आता तो निर्णय दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं याबद्दल आपण जास्त काही न बोललेलं बरं. त्यांना एक राहत मिळालेली आहे माणिकराव कोकाटेंना. खरं कालपर्यंत असं वाटत होतं त्यांचं आता आमदारकी जाईल की काय, पण या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आता त्यावर निर्णय दिलेला आहे. यावर हिअरिंग चालेल, ते आपलं म्हणणं मांडतील, शासन मांडेल आणि त्यानंतर मग अंतिम निर्णय येईल. पण आज तरी त्यांची जी आमदारकी जाणार होती त्यातून सुटका झालेली आहे. आज नाशिकमध्ये काही प्रवेश होणार होते, त्यांना लांबणीवर टाकण्यात आलं असं कळतं. नेमकं काय कारण? नाही, अजून सध्या काही प्रवेश वगैरे मनसेचे पदाधिकारी प्रवेश करणार. प्रवेश करणाऱ्याची मोठी लाईन आमच्याकडे आहे.
म्हणजे तुम्ही म्हटलं की आता काही शिल्लक ठेवता की नाही, कोणी शिल्लक राहणार नाही समोर, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. परंतु यांना घेतल्यावर तिकीटं कोणाकोणाला द्यायचे, कशी द्यायचे हाही प्रश्न आमच्यासमोर आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळं तपासून पाहून सगळा विचार करूनच सगळे हे निर्णय त्या ठिकाणी घेतो आहे. पण काही झालं तरी नाशिक शहर हे महायुतीच्या बाजूनेच आहे, भाजपच्या बाजूनेच या ठिकाणी राहील. आणि मला खात्री आहे की येणारा कुंभमेळासुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे नाशिककरांना आमच्यावर विश्वास आहे आणि ते आम्हाला निवडून देतील. आमचाही त्यांच्यावर तेवढाच विश्वास आहे. झेंडा भाजपचा की महायुतीचा? महापालिकेवर झेंडा महायुतीचा की भाजपचा? ते महायुतीचा. धुरंधर पिक्चर सध्या गाजतोय, धुरंधर पिक्चर सध्या सगळीकडे गाजतोय. हां, राज्यातले कालचे जे निकाल आले, धुरंधर कोण आहे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे का अजितदादा पवार? हे तुम्ही ठरवायचं आहे, महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे. हे तुम्ही सांगायचं आहे ना. आता निकालात तुम्हाला दिसलेलं आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये कसे निकाल लागलेत, आता काल कसे निकाल लागलेत, तर तुम्हीच सांगा. आता आम्ही तर आमच्या नेत्यांचं नाव सांगू, पण तुम्ही सांगा ना. हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की सांगा तुम्ही खरा धुरंधर कोण म्हणून. हा माझा प्रतिप्रश्न आहे तुम्हाला. आणि लोकांनाही माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे, जनतेला माहीत आहे. त्यामुळे आमच्यामध्ये तुम्ही भानगडी लावू नका. आम्ही सगळेच धुरंधर आहोत. आम्ही दोघी तिघी धुरंधरच आहोत. पण निश्चित समोर मात्र सगळा सुपडा साप महाविकास आघाडीचा झालेला आहे. आता फक्त तुम्हीच त्यांना पूर्ण 22 तास 24 तास फक्त टी व्हीवर दाखवतात, आले गेले बोलले चालले. अरे पण उपयोग काय, तुमचा उपयोग काय होणार आहे हे पण तुम्ही दाखवा आता पुढच्या काळामध्ये. चाल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.